गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी उपस्थित मंडळांना मार्गदर्शन करताना गणेशोत्सव साजरा करताना पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आणि डीजेचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डीजे वापरणे टाळावे असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले। डीजेच्या दणदणाटामुळे निर्माण होणारे ध्वनी प्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते असेही त्यांनी नमूद केले। त्याऐवजी ढोल ताशा, लेझिम, भजन, कीर्तन यांसारख्या पारंपरिक आणि सांस्कृतिक माध्यमातून उत्सव साजरा करावा असेही त्यांनी सुचवले आहे। या पारंपरिक वाद्यांमुळे उत्सवाला एक वेगळीच रंगत येते आणि सामाजिक सलोखा वाढतो असेही राणे यांनी अधोरेखित केले। या बैठकीला विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध गणेशोत्सवासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले। आज रोजी आमगाव तालुक्यातील गणपती मंडळांची पोलीस स्टेशन आमगाव येथे मीटिंग घेण्यात आली। या मीटिंगमध्ये माननीय न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ध्वनी प्रदूषण टाळण्याकरिता डीजेचा वापर टाळावा असे सूचित करण्यात आले। डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्याला प्राधान्य देऊन पारंपरिक वाद्याचा वापर या गणेश उत्सवात करावा। NTV न्यूज मराठी, गोंदिया।